लग्नाला अवघे 5 महिने, डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन सासरी गेलेली मिस पुणे ट्विशा शर्मा आता या जगात नाहीये. मृत्यू की हत्या आणि यामागे नेमकं दडलं तरी काय? न्यायदानाचं काम करणाऱ्या एका निवृत्त न्यायाधीशांच्या घरातच सुनेचा संशयास्पद मृत्यू होतो आणि त्यानंतर सुरू होतो एक मोठा हाय व्होल्टेज ड्रामा. आज आपण पाहणार आहोत भोपाळच्या या हाय प्रोफाईल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाचं संपूर्ण सत्य. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सर्वात आधी जाणून घेऊया ट्विशा शर्मा कोण होती. मूळची नोएडाची रहिवासी असलेली 33 वर्षीय ट्विशा एक अत्यंत टॅलेंटेड तरुणी होती. तिने मिस पुणे हा किताबही आपल्या नावावर केला होता. डिसेंबर 2025 मध्ये ती विवाह बंधनात अडकली. तिचं लग्न भोपाळमधील वकील समर्थ सिंग यांच्याशी मोठ्या थाटामाटात झालं. तिचं सासर अतिशय उच्चभ्रू आणि कायद्याची जाण असलेलं होतं. समर्थचे वडील निवृत्त न्यायाधीश आहेत, तर आई गिरीबाला सिंग या देखील माजी न्यायिक अधिकारी आहेत. पण या VIP आणि कायद्याचं रक्षण करणाऱ्या घरात अवघ्या 5 महिन्यात असं काय घडलं ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलंय? ट्विशाच्या मृत्यूचं मुख्य कारण ती जिवंत असतानाच गळ्याला फास लागल्यामुळे झालं असल्याचं समोर आलं आहे. तिच्या गळ्यावर वरच्या बाजूला जाणारा लिगेचर मार्क म्हणजे फासाची खूण आणि गळ्याच्या आतील स्नायूंवर रक्तस्रावाच्या स्पष्ट खुणा आढळल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा म्हणजे मृत्यूच्या अवघा 1 आठवडा आधीच ट्विशाचा गर्भपात झाला होता. तिच्या शरीरावर कोणत्याही मोठ्या संघर्षाचे किंवा शस्त्राचे गंभीर घाव नसले तरीही तिच्या हातावर आणि शरीराच्या काही भागांवर किरकोळ जखमा आणि ओरखडे नक्कीच आढळून आले आहेत. याशिवाय शवविच्छेदन अहवालात तिच्या दोन्ही फुफ्फुसांवर सूज आल्याचं आणि डोळ्यांमध्ये छोट्या रक्तस्रावाच्या खुणा असल्याचंही स्पष्ट झालंय. आता प्रश्न असा पडतो की जर मोठी झटापट झाली नाही तर हातावरच्या जखमा आल्या कुठून? मृत्यूपूर्वी ट्विशाने कोणतेही अंमली पदार्थ किंवा विष तर घेतले नव्हते ना? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी डॉक्टरांनी तिचा विसेरा आणि रक्त FSL आणि DNA चाचणीसाठी पाठवले आहेत. या रिपोर्टची पोलीस वाट पाहत आहेत. दरम्यान ट्विशाच्या माहेरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती समर्थ सिंग आणि सासू गरीबाला सिंग यांच्या विरुद्ध थेट हुंडाबळी आणि छळाचा गुन्हा दाखल केलाय. हे प्रकरण इथेच थांबत नाहीये, तर या संपूर्ण प्रकरणाला सर्वात नाट्यमय वळण मिळालं ते जबलपूर जिल्हा न्यायालयात. पती समर्थ सिंग न्यायालयात पोहोचताच तिथे मोठा गदारोळ उडाला आणि दोन्ही बाजूंचे वकील एकमेकांसमोर आले. ट्विशाचे वकील अनुराग श्रीवास्तव यांनी यावेळी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार समर्थ सिंग हा एक न्यायाधीशांचा मुलगा असल्याने त्याला विशेष संरक्षण आणि VIP ट्रीटमेंट दिली जाते. तसेच कोर्टरूम मध्ये अंधारात त्याला लपवून ठेवण्यात आलं होतं. जेव्हा वकिलांनी या पक्षपातीपणाबद्दल पोलिसांना जाब विचारला तेव्हा पोलिसांच्या आणि वकिलांच्या उपस्थितीतच तिथे मोठी धक्काबुक्की झाली. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार थेट कायद्याच्या मंदिरातच घडल्यामुळे आता या प्रकरणातील तपासाच्या पारदर्शकतेवर खूप मोठे प्रश्नचिन्ह उभं राहिले. कायद्याचं रक्षण करणाऱ्या घरातच एका सुनेचा संशयास्पद मृत्यू होतो आणि त्यानंतर न्यायालयात उडालेला हा गोंधळ अनेक गोष्टींकडे बोट दाखवतो. मिस पुणे राहिलेल्या ट्विशा शर्माला न्याय मिळेल का, की VIP प्रभावाखाली हे सत्य कायमचं दाबलं जाईल? CBI चौकशीची मागणी पूर्ण होईल का? या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.